मिळालेत। महत्त्वाचा मॅच, एका बाजूला ओमसाई मासवण आणि एका बाजूला डीएमडी किंग डुक्टन। खूप सुंदर पद्धतीची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन आयोजित एक क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा कुंभ मेळावा अशी एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित भोईर अर्थात ओंडो, एक युवा खेळाडू परंतु अगदी कमी वयात याही खेळाडूनं या विभागामध्ये आपल्या नावाची छबी सोडली। एक जबरदस्त खेळ दाखवला, उत्कृष्ट ऑलराऊंडर। पहिला बॉल ओव्हर द स्टंप्स, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील, नो मॅन्स लँड मध्ये बॉलनं निश्चित स्वरूपात ट्रॅव्हल केलं, बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलंय। ओमसाई मासवण एका बाजूला आपण पाहतायत रतीश मधुकर जाधव, चहाडेचं मैदान आणि शतकवीर 2024-25 हंगाम, भरपूर फॉर्मात आणि चर्चेतला खेळाडू रतीश मधुकर जाधव याला आपण पाहतायत। ओमसाई मासवण या संघाचा एक बेस्ट खेळाडू म्हणून रतीशकडे सध्या डगआउट पाहताय आणि रतीशचा खेळ जर बहरला धावा होतील। पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु बॅटची कड आणि तदनंतर यष्टीरक्षकाची साथ, होंडोनं मात्र पहिल्या विकेटचं पतन जे महत्वाचं होतं रतीश मधुकर जाधव याला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय। पहिला धक्का, पहिलं पतन गॉन। छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान। थँक्यू, वेलकम बॅक। रोशन रावते यांच्या मधुर आवाजानं गायलेलं गीत आपल्या एसटी समाजाचा एक अतिशय कमी वयात खूप सुंदर गीतकार आणि चांगले गायक म्हणून रोशन रावते यांना आपण पाहतायत, ज्यांच्या सुंदर गळ्यानं हे मात्र सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं। मॅचला इथे सुरुवात झाली आणि पहिल्या षटकामध्ये रोहित ओंडो यांनी विकेट मिळवली। जबरदस्त चेंडू, लाईन और लेंथनं मेंटेन ठेवणारा हा गोलंदाज, अनेक वेळा आपण पाहिले रोहितला। पुन्हा एकदा बॅटची कड, क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या क्षणाला योगेश धडपी यांच्याकडनं मात्र चुकी झालंय, स्वतःवरती नाराज आहेत। ज्या वेळेला जेल सुटला त्यावेळेला पुन्हा बॉल हातात आला, काय करू काय नको असं होत होतं, परंतु वेळ निघून गेली। ज्या वेळेला आपण पाहतात क्रिकेट हा क्षणार्धात बदलणारा खेळ असतो, जिथे एकदा तो क्षण मिस झाला की मग मिस झाला, फक्त शोक तुम्हाला पाळावा लागतो आणि योगेश धडपी तेच बघायला मिळालेत। पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना अद्वितीय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली। धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच आतापर्यंत आम्हाला दर्शवतात ते म्हणजेच आमचे साथी गुणलेखक प्रणय जाधव। मासवणचा एक यंग स्कोरर, यंग टॅलेंट पाहायला मिळतं। पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय। रोहितचं पहिलं षटक फलंदाजांसाठी कर्दन काळ राहिलं, कारण हात खोलण्याची संधी मिळाली नाही। मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात मागच्या मॅचचे अस्मित सुतार, याही नावाची भरपूर चर्चा राहिली आणि अस्मित सुतार मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात। मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय सन्माननीय राघव देशमुख साहेब, या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर सारे परिश्रम घेतला, आयोजकांना पाठबळ दिलं, आयोजकांसाठी मात्र एक बॅकबोन म्हणून तयार झाले आणि राघव देशमुख साहेब या तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण अस्मित सुतारला मॅन ऑफ द मॅच आणि ते क्षणचित्र विश नेटवर्कची टीम कैद करेल। राघव देशमुख साहेब आपल्याला पाहायला मिळतात, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरपूर सारं श्रेय त्यांचं जातं या स्पर्धेच्या सक्सेस मागे। अर्थातच राघव देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते अस्मित सुतार मॅन ऑफ द मॅच हा किताब मात्र त्यांच्या नावी राहिलाय। एक युवा आणि युवा कमी वयामध्ये भरपूर काही उंची ज्यांनी गाठली असे राघव देशमुख साहेब आहेत आणि त्यांचं निश्चित स्वरूपात आम्ही पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून करतोय सरचे हार्दिक स्वागत। प्रसादजी भोयर साहेब आणि तदनंतर संजय भुया साहेबांच्या अगदीमध्ये एक थोर व्यक्ती या स्पर्धेला ज्यांनी रंग भरले, अर्थातच देशमुख साहेब तुमचं पुन्हा एकदा स्वागत। दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कैलास धडपी अर्थात बाळा या नावानं खूप प्रेम मिळालं याही गोलंदाजाला, अनुभव चांगला आहे आणि अनुभवाची शिदोरी घेऊन एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेक वेळा कार्यरत या क्रिकेट पटलावरती। रिव्हर्स स्विच करायचा होता, चेंडू आणि फळीचा संपर्क हवा तसा नाही, परंतु यावेळेला एक धाव काही रोखू शकत नाही। धावसंख्या 1 ने आकार घेत आम्हाला प्रदय जाधव दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 5 वरती। विश नेटवर्कची टीम साहिल पाटील, अगदी याच बाजूला बहाडोली गाव आहे आणि त्या बहाडोली गावातला एक तारा, बहाडोली म्हटलं की स्पेशलिस्ट जांभूळ, जांभूळ गाव आणि त्या जांभळाचा गोडवा
त्या पद्धतीची तिथूनची माणसं, त्यातला आमचा अगदी जीवाभावाचा मित्र साहिल पाटील असतील, मुनीत कुडू देखील आहेत. तदनंतर आपण पाहतात आमचे मुख्य कॅमेरामॅन साहिल, हार्दिक आरेकर यांना आपण पाहतात. आणि सध्या विश नेटवर्क चर्चेत राहिलंय. त्याचं कारण आहे त्यांच्याकडची जी टीम, ज्या पद्धतीने दीपेश कंडी सरांनी उल्लेख केला की तुमचं टीमवर्क आणि टीमवर्क नंतर तुमच्या चॅनलला यश, आणि विश्वास पाटील यांनी हिरे जे मात्र शोधलेत ते बहाडोलीचे असतील. तदनंतर आपण डहाणू विभागातले देखील पाहताय चांगले चांगले ज्यांच्याकडे टीम आहेत. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पंचांकडे मागणी, मागणी तसा पुरवठा, बोट उचलला आकाशाकडे, विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. म्हटला की प्रेमाचा महिना असं म्हटलं जातं, मग व्हॅलेंटाईन डे, रोज डे, प्रॉमिस डे, सर्व डे, परंतु आजचे युवा त्यामध्ये भरकटलेत मी म्हणेन. परंतु 19 फेब्रुवारी हा आपल्या राजाचा दिवस, ज्या राजानं महाराष्ट्र निर्माण केलं, स्वराज्य प्रस्थापित केलं. आज आपल्या निश्चित स्वरूपात येणाऱ्या पिढीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा. ज्या शूरवीरांनी या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान, आपलं आहुती, आपलं रक्त सांडलं या मातीला. आणि आपण भाग्यवंत आहोत की महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतोय. चांगला बॉल होता यावेळेला, योगेश झडपी, क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण केलं. मागे काय झालं मला माहीत नाही, परंतु येणाऱ्या काळात मी माझ्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करीन, हाही त्यांनी दाखवून दिलं. योगेश झडपी यांना आपण पाहतात, डॅशिंग अँड डायनॅमिक, सातत्याने क्रिकेट परिपटलावरती योगेश झडपी असले की तुम्हाला एंटरटेनमेंट बघायला मिळतं. आणि तेच योगेश झडपी अगदी आमचे जवळचे मित्र. त्यांच्या डुक्टन नगरीमध्ये प्रथमतः डुक्टन प्रीमियर लीग ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. आदरणीय सन्माननीय श्रीयुत राघव देशमुख साहेब इथून रजा घेतात, पुन्हा एकदा ते जोडले जातील, अनेक 4 दिवसांसाठी आहेत. आणि ज्यांच्यामुळे ही स्पर्धा एक सुंदर पद्धतीने पुढे आली. राघव देशमुख साहेब तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. तुम्ही निश्चित स्वरूपात 4 दिवस जोडले जातील या स्पर्धेसमवेत, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तुमचं पुन्हा एकदा आभार. मॅचकडे आपण जातोय. बाळानं चांगली गोलंदाजी केली. आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जे नुकताच दाखल झाले. ऋतिक सातवी हाही खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. विथ द बॅट, विथ द बॉल अनेक वेळा चांगली कामगिरी. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, शरीरापासून दूर. बाळानं कौतुकास्पद गोलंदाजी केलंय. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतात दुसरं षटक असतं ज्यामध्ये फलंदाज थोडेसे ज्यावेळेला पहिल्या षटकात धावा येत नाही त्यावेळेला आक्रमक होत असतात, परंतु कैलासनं सांगितलं की ते माझ्या विरोधात नाही. ही त्याची स्पेशालिटी राहिली. मेडन ओव्हर येईल का, परंतु लेग बाईटचा एक धाव तो आला होता. यावेळेला वाईड मध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा मध्ये धावांमध्ये भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत अर्थात 6 धावांवरती. धावफलक अगदी शांत झालंय. रुसले की काय फलंदाजांवरती. ओम साई माचवन हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. कहा पे निगाह कहा पे निशाणा. बॉल येण्यापूर्वीच बॅटचा ब्लेड बंद झाला आणि तदनंतर चेंडू आला. खेळपट्टीमध्ये आपण पाहताय जो उल्लेख करत होते दीपेश सर की थोडासा पहिला दिवस ओलावा राहील ज्यामध्ये चेंडू अगदी खाली राहतात, मग काही बॉल टणक भागात पडले की वर येतात. हे मातीच्या खेळपट्टीवर खेळण्याची मजा वेगळी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपल्यानंतर धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वरती. पुन्हा एकदा आपल्या हातखंडातलं आणि आपल्या स्पेलमधलं वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं रोहित भोईर होंडो हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2023ची जी सूर्या प्रीमियर लीग जे त्यावेळेला तो 12वीच्या सत्रामध्ये होता आणि त्यावेळेला सिरीज त्याने घेतली. मी त्याला म्हटलं होतं की 2 महिने क्रिकेटपासून आपण लांब राहिलात काही हरकत नाही, परंतु क्रिकेटवरचं भरपूर प्रेम त्याचं आहे. परंतु मित्रांनो 10वी-12वी आयुष्यात खूप महत्त्वाचे वर्ष असतात. मी मागे देखील स्पर्धा झाली तिथे देखील बोललो की आता जर तुम्ही 6 तास अभ्यास नाही केला तर तुम्हाला 12 तास पुढे कंपनीत काम करावं लागेल. आणि आता जर तुम्ही 6 तास अभ्यास केला तर येणाऱ्या काळात साहेबाची खुर्ची, साहेबाची नोकरी तुम्हाला मिळेल. ज्या अनुषंगानं जो मेसेज आम्ही आता सातत्यानं करत असतो, ज्या ज्या वेळेला समालोचनाचा चान्स असतो, संधी असते, त्यावेळेला महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये, तुमच्या महाविद्यालयाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रोग्रेस करा. आयुष्य पुढचं सफल आहे. यावेळेला जर 2 महिने तुम्ही कंट्रोल नाही केलं स्वतःला तर येणाऱ्या काळात पुढे आयुष्यभर खपावं लागेल. आयुष्यभरासाठी तुम्हाला राबावं लागेल. ज्या अनुषंगाने हे 2 महिने आहेत शालेय जीवनातले, महाविद्यालयाच्या जीवनातले. अभ्यास करा, संघर्ष करा, संघटित व्हा. येणारा काळ हा तुमचा सुवर्ण काळ होईल. फक्त मेहनत करा. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर इथे विकेटची चढबड पडझड बाकी चालूच आहे. आता रोहन गोवारी आलेत. ओमसाई माचवन संघाचा एक्स फॅक्टर जो योग्य वेळेत गिअर अप करू शकतो असा फलंदाज आलाय. रोहन यांना पण पाहतात. दष्टपुष्ट यष्टीचे असे हे फलंदाज. येत्या काळात जर आपण पाहिलं तर धावफलक थोडं शांत झालंय आणि आता शांत धावफलक झालेला आहे.
इथून तुम्हाला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. जर ती नाही झाली तर थोडंसं टेन्शन वाढेल. गोलंदाज तयार. पंचांकडे मागणी होती. पंचांनी त्या बॉलला अगदी स्क्रोल केलंय. म्हणजेच चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावगती जर आपण तपासून पाहिली फलकावरती आहे. अर्थात 6 चेंडूंचा खेळ झालाय. आम्हाला प्रणय जाधव दर्शवतात की 3 बॉलचा खेळ फेकलाय. उर्वरित 3 बॉल येणं बाकी आहेत. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल. रोहननं मात्र बॉलला केलंय मिड ऑफला. त्यांच्या माध्यमातून बघता बघता सिंगल परिपूर्ण होते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 7. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटण बोडनपाडा आयोजित क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा कुंभ मेळावा, पहिला दिवस आणि सूर्या गट मधले 12 संघ बघायला मिळत आहेत. कुठलेही या स्पर्धेला स्पॉन्सर नाही. वन मॅन शो. डुकटण बोडनपाडा ह्या गोष्टी करू शकते. प्रसादजी भोईर साहेब ज्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतायत खऱ्या अर्थानं राघव देशमुख साहेबांचा पाठबळ आणि सर्व साथी या स्पर्धेला सुरुवात होते. 1 लाखाची लाख मोलाची. कुठला संघ मात्र इथून करंडकावरती नाव लिहिल येणारी 23 तारीख 22 तारीख तुम्हाला सांगून जाईल. व्हाईट बॉल आलाय. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावगती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 8 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. दुपारचं सत्र. पुढील होणारा सामना वीर बिरसा तामसई बी आणि एका बाजूला खामलोली आई गावदेवी खामलोली हा संघ आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल. ऋतिक सातवीनं बॉलला समोर लफ केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. नाही चुकी करणार. गुड जज अँड टेकन. फलंदाज बाद. गॉन. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जर स्कोर कार्डला धावा आपण तपासून पाहिल्या तर 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 3 षटकांचा खेळ जर परिपूर्ण झाला असेल तर धावसंख्या जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे आतापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या तर प्रणय जाधव आम्हाला दर्शवतात की 8 धावा. धावफलक थोडंसं शांत झालंय. मी म्हणेन थांबलंय. येणाऱ्या काळात तुम्हाला यांना पुढे न्यावं लागेल. अदरवाईज थोडासा वेळ झाला की काय असंच चित्र आपल्याला बिंबवताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अंचित. पहिलाच बॉल फुलर लेन्सचा. बॉलला खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पलीकडे. 4. वीर बिरसा तामसई ब आणि एका बाजूला गावदेवी आई गावदेवी खामलोली. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. रोशन रावते गोड गळ्याचे धनी आणि एक उत्कृष्ट गीतकार. या वेळेला सबमरीन डिलेवारी. चेंडू पडल्यानंतर डाऊन द पिच खालच्या बाजूनं बॉलनं वेग घेतला आणि तिथे उसळी कमी मिळाली. रोहन गोवारीसाठी अनप्लेएबल हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. गोलंदाज संचित यांना आपण पाहताय. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं खोलवर टप्पाचा बॉल होता. अगदी बॉलला समोर खेळलं. क्षेत्ररक्षक आहेत रोहित होंडो. सर्वाधिक जास्त बिझी क्रिकेट परिपटलावरती आणि संध्याकाळच्या सत्रात भरपूर प्रॅक्टिस करत असतात हे आणि त्याचं प्रत्यय त्यांना मिळतं. ज्या ज्या वेळेला टुर्नामेंट असतं त्यावेळेला रोहित होंडो अनेक वेळा फलंदाज अनेक वेळा सिरीजवरती का स्वार होतो तर खेळाला तेवढा वेळ देखील त्याने दिला. जर चांगलं क्रिकेट तुमच्याकडे अंगीकृत असेल तर आज टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती तुमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. यावेळेला बॉलला फुलरलेनच्या बॉलला कन्वर्ट केलंय. बॉल चाललाय लांब लांब लांब. मिड विकेटला क्लिअर करणारा आसमानाला गवसनी घालणारा आसमानी टोला. षटकार. सो मच. आजच्या दिवसात तुम्हाला निश्चित स्वरूपात आमचे डीजे ऑपरेटर छत्रपती शिवाजी राजांवरती गीतं ऐकवतील कारण आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक अतिशय सुंदर पद्धतीनं ही शिवजयंतीचं दिन विशेष आणि मात्र छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटण यांची ही 1 लाखाची लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढील होणारा सामना वीर बिरसा तामसई ब आणि खामलोली आई गावदेवी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण रेडी राहायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा मॅच चालू आहे जिथे एका बाजूला DMD किंग डुकटण
या संघानं आपला दबदबा नावाप्रमाणे खेळ देखील केलाय. किंग आम्ही या क्रिकेट परिपटलावरती सध्या राज करतो आणि राज्य दाखवले त्यांनी. योगेश दडपी पुन्हा एकदा फेकी थोडी स्वेअर आली. बाळा यांनी कलेक्ट चांगलं केलं. धावसंख्यांचा जर विचार केला फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत चार षटकांचा खेळ संपला आणि 19 धावा या धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल आज शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं ज्या वेळेला 50 वर्षाचा कालावधी त्यांचं आयुष्य राहिलं आणि त्यानंतर ज्या वेळेला ती प्राणज्योत मावळली तेव्हा स्वराज्य संरक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शंभू राजांनी काय केलं, काय आपलं आयुष्य दिलं. निश्चित स्वरूपात लक्ष्मण उतेकर, बाळा पाटील यांनी जो चित्रपट गृहात जो छावा पिक्चर आलाय सर्वांनी पहा तो पिक्चर. मी म्हणेन जे वडील पालक आहेत त्यांनी आपल्या मुलांना घेऊन जावा आणि तो छावा पिक्चर दाखवावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सोडावा धर्म की सोडावा प्राण असा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा. शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. ज्या वेळेला राजांनी आपल्यासाठी काय केलं, या महाराष्ट्राच्या मातीसाठी, स्वराज्यासाठी आपल्या थोर युगपुरुषांनी काय केलंय याची जाणीव असायला हवी. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात लक्ष्मण उतेकर, विकी कौशल यांचं काय जबरदस्त ते कॅरेक्टर राहिलं. सुंदर पिक्चर सध्या चर्चेत राहिलाय. येणारी पिढी त्या पिक्चरला पाहून निश्चित स्वरूपात एक मनामध्ये हिंदुत्वाची जी आपल्याला जाण आहे ती जिवंत होईल की खऱ्या अर्थानं आपण काय आहोत, आपण कुठल्या धर्मामध्ये जन्म घेतलाय, आपल्या युगपुरुषांनी आपल्यासाठी काय केलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो तो छावा चित्रपट पाहावा आणि निश्चित स्वरूपात मी नक्की म्हणेन की पहा. आईबाबांनी आपल्या मुलांना घेऊन जावं. जे रोज संध्याकाळची क्रिकेटची टीम असते आपल्याला वेळ टाइमपास करायला असतो, 150 रुपयाचं तिकीट माग नाही, परंतु स्वराज्यासाठी ते करावं. यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहतात पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत आणि समांतर रेषेत येत असताना हा धावगती जाऊन पोहोचते. आम्हाला प्रणय जाधव दर्शवत आहेत की सध्या धावफलक आहे ती म्हणजेच 20 या धावसंख्यावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतात 20 धावा. चेंडूंचा खेळ तपासून पाहिलं या 5व्या षटकात तर 2 बॉलचा खेळ झालाय. साहिल पाटील चॉकलेट बॉय म्हणून आपण पाहतायत. ज्याही वेळेला दांडेकर कॉलेजच्या गेटवर जातात त्यावेळेला अनेक मुलींची रांग लागते की ऍक्टर्स नक्की कोण आहे, त्यावेळेला साहिल पाटील यांचं नाव घेतलं जातं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं सध्या 20 वरती स्थिर आहे. पुढचा बॉल. धावांची गती बसली तर इथे 20 धावा आणि तदनंतर फलंदाजांसाठी कठीण काळ, संघर्षाचा काळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संघर्षाच्या काळात खऱ्या अर्थानं आपण पाहतात न डगमगता, न थांबता, न झुकता तुम्हाला आत्मविश्वास या शब्दावरती काम करावं लागेल आणि तिथून विश्वास दाखवत आता जर 2 बॉलवरती 2 फटके आले धावा चांगल्या होतील. 30-35 फायटेबल स्कोर राहील. खोलवर टप्पाचा बॉल फलंदाजांसाठी. याही वेळेला कर्दन काळ राहिलेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी तन्मय यांची. 22चे संकेत मिळाले, सिंगल परिपूर्ण झाली आणि धावगती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21 वरती. स्कोर कार्ड अगदी शांत झालंय, गार झालंय. DM डिकिंग डुक्टन या संघाने सांगितलं की टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी का स्वीकारतो, गोलंदाजी ही आमची ताकद. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मिड विकेटला बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, डीपमधनं बॉलला फेकी करतील, तदवरती सिंगल परिपूर्ण, सिंगलला डबलमध्ये परिपूर्ण केलंय आणि धावसंख्या 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर जाऊन पोहोचते ते म्हणजेच आतापर्यंत 23-24 धावांचं माफकावन. 30 बॉल आणि 24 धावा. येणारा दुसरा डाव कसा असेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना ताजं करणारं एक सुमधुर गीत. मॅचच्या टॉससाठी या वीरवीरचा तामसे बी आणि एका बाजूला आई गावदेवी खामलोली. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज मित्रांनो टॉससाठी या. थँक्यू सो मच. रोशन रावते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं जे गीत गायलं गेलं. येणारा काळ भरपूर ब्राईट असेल. सध्या आत्ता देखील ते चर्चेत आहेत नो डाऊट. सुंदर आवाज, चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून रचली जातात, तेवढीच चांगली गायली जातात. आणि इथे टॉससाठी रोशन रावते स्वतः आलेले आहेत. खूप सुंदर जे गीत या स्पर्धेचं तुम्ही गायलंय, अतिशय सुंदर. एका बाजूला वीर बिरसा तामसे, दशरथ पाटील हेही नाव तिथे बघायला मिळेल. आणि या स्पर्धेचे उपाध्यक्ष
यतीन भोईर यांना आपण पाहतात वायबी कलेक्शनचे प्रॉपरायटर, ज्यांच्या माध्यमातून तो टॉस होईल. येस, कामलोली संघाचा कॉल असेल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. थँक्यू सो मच यतीन भोईर सर, तुम्ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. रोशन, एकंदरीत तुम्ही टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फील्ड. 5 षटकांचा सामना पाहताय. 5 षटकांचं क्रिकेट म्हणजे एक चांगलं वेल सेटल्ड क्रिकेट तुम्हाला खेळायला मिळतं, ज्यामध्ये रणनीती चांगली आखता येते. फील्ड सेटअप करत असताना जो तुम्ही फील्डचा डिसिजन घेतला, तर यामागचं महत्त्वाचं कारण काय? बॉलर तसे आमच्यात आहेत. राजेंद्र आहे, अजून दीपक आहे, आकाश आहे आणि एक सोहम आहे. तर असं वाटतं की फील्ड आम्हाला पत्करेल, कारण की थोडीशी बॉलिंग पण थोडी लाईन चांगली आहे म्हणून आम्ही फील्ड पत्कारली. एकंदरीत या हंगामात वीर बिरसा तामसे बी आणि तुमचा सामना प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही कधी आला होतात का? हो. ज्या वेळेला विजय कोणाचा राहिला? विजय तर रफ अँड टफ होती, पण विजय आमचा होता. म्हणजेच या वेळेला त्यांचा देखील प्रयत्न भरपूर मोठा असेल की कामलोली संघाला कसं गार करू. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप छान आयोजन केलेलं आहे. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. एकंदरीत तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? आमचा सुद्धा क्षेत्ररक्षण घ्यायचा निर्णय. बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायचं तर त्यांनी मात्र आता क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50-55 जाण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं आयोजन नियोजन काय म्हणाल? खूप सुंदर आहे. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. यानंतरचा जो सामना आहे त्याचा टॉस झालाय आणि रोशन रावती यांनी टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. लगतच्या मॅचकडे देखील आपण जाणार आहोत. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल पासून सुरुवात, कमी धावांचं स्कोर कार्ड ठेवलंय आणि त्याला उत्तर देत असताना अगदी तडाखेबंद कमालीचा फटका खेळला. क्लास स्ट्रोक, जबरदस्त अशी इथे आपण पाहतायत फलंदाजी, आक्रमकतेचं स्वरूप पहिल्या बॉलवरती. प्रणय जाधव यांना आता लाल शाईच्या पेनानं संधी मिळाली तो षटकार लिहिण्यासाठी. 6 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जयेंद्र गोवारी आणि एका बाजूला कैलास धापशी यांना आपण पाहतायत. जिथे जो षटकार गेला होता तिथे तारेचं कंपाऊंड आहे. स्वतःला सुरक्षित देखील ठेवा. विजय महत्वाचा आहे, बरोबर आहे, परंतु स्वतःचं देखील लक्ष असायला हवं. जो षटकार भरपूर आवाक्याच्या बाहेर असेल त्याला फील्ड करण्याचा प्रयत्न करत असताना जे तारेचं कंपाऊंड आहे तिथे क्षेत्ररक्षकांना विनंती आहे आपण लक्षात घ्या. कैलास धडपी यांना आपण पाहतायत. जबरदस्त गोलंदाजी सध्या ऋतिक सातवीनं कमबॅक केलाय. पुन्हा एकदा याही बॉलला कमबॅक चांगला पाहायला मिळाला. लॉंग स्टॉपला बॉल येतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती तुम्ही षटकार खेळला असेल जयेंद्र, येणारे 2 बॉल तुमच्यासाठी कठीण राहतील आणि सध्या ते बघायला देखील मिळालं. धावसंख्या 6 वरती स्थिर चेंडूंचा खेळ झालाय. 3 आतापर्यंत आपण पाहतायत. उर्वरित या षटकातले चेंडू बाकी असतील ते म्हणजेच इथून 3 पुढचा बॉल. चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर जे वळण मिळतं ना डाव्या हाताच्या गोलंदाजाला, तो नॅचरल ती देण दिलेली असते. जर तुम्ही कटर गोलंदाज आहात तर तुमचा तेवढा बॉल तो बाहेर शाप निघणार. आणि डाव्या हाताचे असे गोलंदाज आपल्याला अनेक वेळा क्रिकेट परिपटलावरती फलंदाजांसाठी कठीण काळ होताना आपण पाहिलेत आणि त्यातलाच ऋतिक सातवी हाही एक गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल होता स्लॉट मध्ये, बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. मिड विकेटला क्लिअर करणारा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टनचा हा ब्रँड षटकार 6. धावगती जर आपण तपासून पाहिली तर 12 वरती जाऊन पोहोचतंय. गोलंदाज होतील तयार. या वेळेला वेगावरती स्वार, प्रचंड वेग होता आणि तिथे डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात आपण पाहतात फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचलेत. ऑलमोस्ट 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर इथे गुणलेखनात दिसते षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलला षटकार आणि आता हा बॉल डॉट. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पहिला षटकार, दुसरा बॉल डॉट,
चा खेळ संपलाय. षटकाकीर धावगती जाऊन पोहोचतं ती म्हणजेच 12 या धावफलकावरती. 24 धावांचं टार्गेट. आता उर्वरित 12 धावांची गरज. चेंडू आहे तुमच्याकडे. 24 बॉल आणि 12ची गरज. डीएम डिकिंग डुक्टन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रतीश मधुकर जाधव हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. चांगला बॉल. जरी आम्ही धावा कमी ठेवल्या असू तरी देखील सहजरीतीने हार मानणाऱ्यांमधले आम्ही देखील नाही, हे सध्या ते दर्शवत आहेत. चांगला चेंडू त्यांनी हाताळलाय. पहिलाच बॉल जर आपण तपासून पाहिला तर चांगला चेंडू हाताळलाय. गोलंदाज तयार. राऊंड स्टम्प्सने येत आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता रतीश मधुकर जाधव. चांगला बॉल. काही चेंडू मध्ये वेग आहे बघा. बॉल पडल्यानंतर उसळी आणि उसळी समवेत वेग, मिश्रित गोलंदाजी. चांगला बॉल इथे आपल्याला बघायला मिळाला. ज्याच्याकडे पडल्यानंतर बॉलला स्किट होताना आपण पाहिलं. लेदर क्रिकेटची आठवण झाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाजांसाठी थोडासा कठीण राहिलाय तो बॉल. पुढचा बॉल. बॉलला कट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत गलीमधून. बॉल फरार. आउटफील्ड या मैदानाची भरपूर फास्ट. चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4. सो मच. या वेळेला काय फटका केलाय. जबरदस्त अद्वितीय सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं अतिशय सुंदर मनमोहित डोळ्याचं पारडं फिटवणारा स्ट्रोक. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 100 वेळा बघत राहावा असा स्ट्रोक. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती शिफ्ट केलं. तदनंतर बॅटनं निश्चित स्वरूपात बॉलला एक दिशा दिली आणि लॉफ्टेड स्ट्रोक रतीशच्या विरोधात खेळलाय हा फटका सीमारेषेच्या बाहेर. आता अवघ्या 2 धाव्यांची गरज. कट केल्या बॉलला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या बॉलला फील्ड केलं जाईल आणि बघता बघता आपण पाहतायत स्कोर इज लेवल. स्कोर आर लेवल. इथे आपण पाहतात फक्त एका धावेची गरज. डीएम डिकिंग डुक्टन संघानं एक हाती विजय इथे प्रस्थापित केलाय म्हणायला हरकत नाही. कारण गोलंदाजी त्यांची ताकद राहिली आणि ओमसाई मासवन या संघाला त्यांनी थोडंसं पिछाडीवरती ठेवलं आणि आता फलंदाजी करत असताना डीएम डिकिंग डुक्टन या संघानं आपल्या विजयाचा झेंडा रोवला. या डुक्टनच्या मैदानामध्ये गावचा संघ आणि खऱ्या अर्थानं घरचं मैदान, जिथे हे चामुंडाचं मैदान आपण पाहतायत. चामुंडा डुक्टनचं हे मैदान आपण पाहताय. ऐतिहासिक मैदान. आई चामुंडा देवीचं निश्चित स्वरूपात या डुक्टन गावावरती भरपूर कृपा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज ही स्पर्धा त्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन विजयी संघाचं, डीएम डिकिंग डुक्टन संघाचं आणि ओमसाई मासवन संघाचं कौतुक. तुम्ही मात्र इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. आज सूर्या गट आपण पाहताय. पुढील मॅचला देखील सुरुवात होईल. एका बाजूला वीर बिरसा तामसई बी आणि एका बाजूला खामलोली आई गावदेवी खामलोली.